Hi friends, welcome all of you. In today's period, we are going to see workshop, English workshop of a poem Basket Full of Moonlight. मित्रांनो, या व्हिडिओमधून आपण बास्केट फुल ऑफ मूनलाईटचं इंग्लिश वर्कशॉप पाहणार आहोत. आता या ठिकाणी मी तुम्हाला काय करणार आहे, I am going to explain the meaning of the questions and tell them how to solve them. या ठिकाणी जर मी उत्तर तुम्हाला आहे अशी दिली किंवा आहे असं रेडीमेड मटेरियल दिलं तर तुम्ही काय करणार नाही. त्यामुळे उत्तरं कशी लिहायची, प्रश्नाचा अर्थ काय होतो हे आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे. त्या पद्धतीने मी सांगणार आहे, त्या पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. Question number 1. Complete the following sentences with the help of the poem. वर कविता आहे, आपल्याला त्या कवितेचा आधार घ्यायचा आहे आणि तुम्हाला या ठिकाणी 4 वाक्य दिलेले सोडवायला, ती सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. फॉर एक्झाम्पल ए, द चाइल्ड वॉन्ट्स टू सो स्मॉल मून्स ऑफ लाईट फ्रॉम डॅश डॅश. म्हणजे या ठिकाणी जो कवी आहे, मुलगा आहे, त्या मुलाला स्मॉल मून्स, छोटे छोटे चंद्र पेरायचे. स्मॉल मून्स ऑफ लाईट, चंद्रप्रकाश पेरायचा. फ्रॉम म्हणजे कुठून कुठपर्यंत, फ्रॉम द सिटी टू हिज विलेज. हे उत्तर आपल्याला द्यायचे. फ्रॉम द सिटी टू हिज विलेज, अशा पद्धतीने द्यायचे. आणखीन एक पाहूयात. अकॉर्डिंग टू द चाइल्ड द रूट ऑफ हिज विलेज इज टफ अँड फुल ऑफ डॅश डॅश. म्हणजे या ठिकाणी त्या चाइल्ड, त्या मुलाच्या मताप्रमाणे जो त्याच्या गावाकडे येणारा रस्ता आहे तो टफ, खडतरतार आहेच, शिवाय फुल ऑफ काय आहे त्या ठिकाणी आणखीन भरपूर. तर कवितेमध्ये आपल्याला बघायला मिळते की तिथं स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स, साप आहेत, विंचू आहेत. या पद्धतीने आपल्याला या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. मग तसंच सी, द चाइल्ड वॉन्ट्स अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन डॅश डॅश. ते उत्तर तुम्हाला शोधून द्यायचं आहे. नंबर डी, द चाइल्ड वॉन्ट्स टू लाईट द डार्क रूट सो दॅट हिज डॅश डॅश. त्या मुलाला काय करायचंय, तो जो अंधारमय रस्ता आहे त्याला प्रकाशमान करायचंय, जेणेकरून काय होईल, त्याचे टिंब टिंब वडील लवकर घरी येतील. काय येईल ते तुम्हाला लिहायचं आहे. नंबर 2, write down the describing words used for the following nouns. Describing words, describing word म्हणजे काय, वर्णनात्मक शब्द. त्याला इंग्लिशमध्ये दुसरा शब्द आहे ॲडजेक्टिव्ज. मग या 4 शब्दांसाठी हे नाउन्स आहेत पहा, मून्स, रूट, विलेज, मॉर्निंग, हे नाउन्स आहेत. ह्याच्यासाठी आपल्याला कवितेमध्ये दिलेले डिस्क्रायबिंग वर्ड लिहायचे. आता मून्ससाठी काय दिलंय, तर स्मॉल दिलेलं आहे पहा, स्मॉल मून्स. रूटसाठी काय दिलेलं आहे, रूट, टफ रूट. मग विलेजसाठी काय दिलंय, मॉर्निंगसाठी काय दिलंय, हे आपल्याला शोधायचं आहे. एक तुम्हाला आयडिया देतो पहा. डिस्क्रायबिंग वर्ड्स, जे डिस्क्रायबिंग वर्ड्स असतील, ॲडजेक्टिव्ह असतील, ते हे नाम जे दिले त्याच्या आधी आलेलं असतात इथं कवितेमध्ये. पण तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे उदाहरणार्थ बघा, मून्स या ठिकाणी तुम्हाला उदाहरण बघायला मिळते, स्मॉल मून्स, स्मॉल मून्स. या पद्धतीनं स्मॉल हे काय आलं, डिस्क्रायबिंग वर्ड. या पद्धतीने आपल्याला डिस्क्रायबिंग वर्ड कवितेतून शोधून लिहायचे आहेत. देन क्वेश्चन नंबर 3, द चाइल्ड इन द पोएम वॉन्ट्स टू सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑफ हिज विलेज. म्हणजे या कवितेतील मुलाला त्या ठिकाणी काय करायचंय, आपल्या गावातील ज्या समस्या आहेत त्या सोडवायच्यात, त्याची इच्छा आहे तशी. हाऊ कॅन द चाइल्ड solve them
विथ द फॉलोइंग विशेष. खालील त्याचे जे इच्छा आहेत त्या इच्छेच्या माध्यमातून तो त्याचे प्रॉब्लेम्स कशा प्रकारे सोडवू शकेल. आन्सर इन युअर नोटबुक. हे आपल्या नोटबुकमध्ये उत्तरं लिहायचे. फॉर एक्झाम्पल बघा, एक सांगतो मी तुम्हाला. गिव्ह मी मूनलाइट बास्केट फुल और 2 baskets full with seeds of moonlight. म्हणजे तो त्या ठिकाणी चंद्राला विनंती करतो की मला मूनलाईट दे, प्रकाश, चंद्राचा प्रकाश दे, 1 बास्केट किंवा 2 बास्केट भरून. मग या मागणीद्वारे, या इच्छेद्वारे तो कशा पद्धतीनं समस्या सोडवेल. तर काय उत्तर आपल्याला लिहायचं या ठिकाणी बघा. The intense desire of child to light the dark route from city to his village is implied in the line. या कवितेतून असं लक्षात येतंय की त्या मुलाला एक तीव्र इच्छा आहे. कशाची? तर त्याचा जो गावाकडे येणारा रस्ता आहे तो अतिशय काळोखमय आहे, त्याला प्रकाशमान करायचंय, ही त्याची तीव्र इच्छा आहे. इट शोज द चाइल्ड्स अँझायटी and desire to light the dark path to his village with a lot of moonlight forever. आणि कायमस्वरूपी त्याचा रस्ता त्याला प्रकाशमान करायचा आहे. त्यासाठी तो चंद्राकडे विनंती करतोय, याचना करतोय की मला तो चंद्रप्रकाशाच्या बिया दे. या पद्धतीनं ते लिहायचंय. मग दुसरं तसंच आहे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. मग ह्याचं आपल्याला उत्तर कसं लिहायचंय या पद्धतीने सांगितले, ते तुम्ही लिहा. देन नंबर 4, पिक आउट अँड राईट द लाईन्स फ्रॉम द पोएम दॅट प्रूव्ह द फॉलोइंग. काय करायचंय आपल्याला? पिक आउट म्हणजे कवितेतून त्या ओळी पिक आउट उचलायच्यात, लिहायच्यात. अँड राईट द लाईन्स फ्रॉम द पोएम, आणि कवितेतील ओळ किंवा कवितेतील ओळी लिहायच्यात जे प्रूव्ह द फॉलोइंग, खालील गोष्टी सिद्ध करू शकतात. फॉर एक्झाम्पल ए, फादर रिचेस होम लेट आफ्टर डार्क. वडील घरी लेट, उशिरा परत येतात अंधार पडल्यानंतर. हे कोणत्या ओळीवरून आपल्या लक्षात येतंय? तर त्या ठिकाणी पहा ओळ दिलेली आहे की व्हेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. हे त्या ठिकाणी लिहायचंय. काय लिहिणार या ठिकाणी? कोणत्या वळून लक्षात येत आहे, सिद्ध होत आहे? तर व्हेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. ज्यावेळेस वडील घरी परततात त्यावेळेस मी झोपी गेलेलो असतो. यावरून आपल्या लक्षात येतं की वडील घरी उशिरा परततात. त्याच पद्धतीनं ईगर टू हिअर फेरी टेल्स फ्रॉम हिज फादर. वडिलांकडून परीकथा ऐकायची उत्सुकता त्या मुलाला आहे. कोणत्या ओळीवरून येते ते इथे लिहा. नंबर सी, रिमूव्ह डार्कनेस अँड ब्रिंग लाईट अमंग द डार्कर पाथ्स. अंधार नाहीसा करायचा आहे आणि अंधारमय रस्त्यावरती प्रकाशमान त्याला करायचं आहे. हे कोणत्या ओळीवरून येते ते ही ओळ लिहायची आहे. देन नंबर 5, राईट as many words as you can using full as suffix. प्रेफिक्स आणि सफिक्स बघितलेला आहे. प्रत्यय, सफिक्स म्हणजे नंतर लागणारा प्रत्यय. आता उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल बास्केट हा रूट वर्ड आहे. बास्केट हा रूट वर्ड आहे, त्याला FUL हा सफिक्स लागलेला आहे. मग बास्केट फुल हा शब्द तयार झाला. तसं बकेट फुल आहे. मग असे शब्द जास्तीत जास्त तुम्हाला त्या ठिकाणी शोधायचे. उदाहरणार्थ हँडफुल आहे, स्पूनफुल आहे, कलरफुल आहे, आणखीन बरेचसे शब्द तुम्ही त्या ठिकाणी फुल हे सफिक्स लागलेले तुम्हाला लिहायचे. देन नेक्स्ट नंबर 6, पिक आउट द एक्झाम्पल्स ऑफ ॲलिट्रेशन अँड रिपिटेशन फ्रॉम द पोएम. या कवितेतून ॲलिट्रेशन अलंकार आहे पहा, आणि रिपिटेशन हा दुसरा अलंकार आहे. याची उदाहरणं आपल्याला लिहायची आहेत. तर फिगर ऑफ स्पीच वरती आपण सेपरेट एक व्हिडिओ त्या ठिकाणी पाहिलेला आहे, केलेला आहे, ते आपण पाहू शकतो. किंवा आता एक एक्झाम्पल बघतो पहा. अलिट्रेशन म्हणजे काय? तर एक एक्झाम्पल बघा. ओ मून गिव्ह मी मून लाईट बास्केट फुल और 2 baskets full
ब ब आलं पहा, बास्केट आणि बकेट, ब ब आलं म्हणजे त्या ठिकाणी अलिट्रेशन अलंकार तयार होतो. आणि रिपिटेशन म्हणजे पुनरावृत्ती. तर काय रिपिटेशनचं उदाहरण एक पहा, आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. स्मॉल स्मॉल हे रिपीट झालेलं आहे, परत परत आलेलं आहे. मग अशा कोणत्या ओळीमध्ये एक शब्द जर डबल आला तर त्या ठिकाणी रिपिटेशन हा अलंकार होतो, ते लिहा. देन नंबर 7, 5 मार्काचा प्रश्न आहे. पूर्वी 10 मार्काला होता, आता नवीन असणाऱ्या स्ट्रक्चर ऑफ क्वेश्चन पेपरमध्ये हा 5 मार्काला प्रश्न आलेला आहे. राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. कवितेचं ॲप्रिसिएशन लिहायचं आहे. तर पेज नंबर 5 पहिल्या कवितेमध्ये मला दिलेलं आहे की कशा पद्धतीने ॲप्रिसिएशन लिहायचं ते. टायटल, पोएट, त्यानंतर तुम्हाला रायमिंग स्कीम आहे, थीम आहे यावर आधारित, आणि फिगर ऑफ स्पीच यावर आधारित 5 मार्काला हा ॲप्रिसिएशनचा प्रश्न असतो. टायटल अर्ध्या मार्काला, पोएट कवीचं नाव अर्ध्या मार्काला 1 मार्क झाला, फिगर ऑफ स्पीच 1 मार्काला. त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला थीम विचारली जाईल, ती 2 मार्काला असणार आहे. अशा पद्धतीने 5 मार्काला हा ॲप्रिसिएशन ऑफ द पोएमचा प्रश्न असणार आहे, तो सोडवायचा. देन क्वेश्चन नंबर 8 बघा. राईट अँड इमॅजिनरी लेटर. एक कल्पनात्मक पत्र लिहायचंय. कुणाला? टू द मून. चंद्राला लिहायचंय. टू कन्वे युअर फिलिंग्स अबाउट इट. चंद्राबद्दल आपल्या काय भावना आहेत त्या भावना व्यक्त करण्यासाठी आपल्याला चंद्राला एक इमॅजिनेटिव्ह लेटर लिहायचंय. डिस्कस अबाउट इट विथ युअर पार्टनर. आपल्या पार्टनरवर डिस्कस करा. अँड ड्राफ्ट द लेटर युझिंग द पोएम ॲज अ बेसिस फॉर द लेटर. एक कच्चा आराखडा म्हणून ह्या कवितेचा आपल्याला यूज करायचा आहे. सपोर्टिंग पॉइंट्स त्यांनी दिलेले आहेत पहा. साइन ऑफ ब्युटी, सिम्बॉल ऑफ जॉय, इन्फायनाइट प्लेजर, आणि अर्ज टू कंपोज पोएम्स और सॉंग्स और म्युझिक. या सपोर्टिंग पॉइंट्सच्या आधारे आपल्याला एक इमॅजिनेटिव्ह लेटर लिहायचं आहे. तर हा प्रश्न समजला असेल. देन नेक्स्ट नंबर 9 काय दिलेला आहे पहा. डिस्कस विथ युअर फ्रेंड और ब्रदर और सिस्टर और युअर क्लासमेट and write your list of wishes to make your village or town or city people happy. आपल्या मित्राबरोबर, भाऊ बहीण किंवा आपल्या वर्ग मित्रावर डिस्कस करायचंय आणि राईट अ लिस्ट. आपल्याला एक यादी लिहायची ऑफ विशेष, इच्छेचे यादी लिहायची टू मेक युअर विलेज टाउन सिटी पीपल हॅपी. गावातील किंवा शहरातील लोकांना आनंदी करण्यासाठी कोणत्या इच्छा आपल्याला असाव्यात, कोणत्या इच्छा मागाव्यात त्याची यादी करायची. ह्या पॉईंट्स दिलेत. या पॉईंट्सच्या आधारे आपल्याला हे विशेष लिहायचे आहेत. ग्रेट, विश, शेअर, टॉक, हेल्प, कॉपरेट आणि कम्युनिकेट. अँड लास्ट क्वेश्चन इज लेट्स कंपोज इमॅजिनरी पोएटिक लाईन्स. आता आपल्याला कविता तयार करायला सांगितलेली आहे पहा. त्यांनी त्या ठिकाणी एक्झाम्पल म्हणून काही लाईन्स दिले आहेत पहा. सोईंग द सीड्स ऑफ मूनलाईट, ट्रॅव्हलिंग अमंग स्टार्स इन अ गॅलेक्सी. आणखीन कोणत्या ओळी त्या ठिकाणी सूट होतात त्याचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे आणि कविता लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. सो इन दिस वे, तर अशा प्रकारे आपण इंग्लिश वर्कशॉप पाहिलेला आहे. आता उत्तरं तुम्हाला प्रत्येक ह्याची सांगायची काही गरज नाही म्हणून तुम्हाला सांगितलं नाहीत. याचा आधार घ्या या व्हिडिओचा आणि या असणाऱ्या कवितेची जे इंग्लिश वर्कशॉप आहे तो सोडवा. ओके, बाय.